पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026 निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले। या निवडणुकीत भाजप महायुतीच्या एकूण 59 उमेदवारांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेवर भक्कम सत्ता स्थापन केली आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली। या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व उपस्थितांनी गटनेते नितीन पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे 55, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 असे एकूण 59 उमेदवार विजयी झाले आहेत। जनतेने महायुतीवर दाखवलेल्या विश्वासामुळे विकासाभिमुख आणि स्थिर प्रशासनासाठी पुन्हा एकदा भाजप महायुतीला कौल मिळाल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले। महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड झाल्यानंतर बुधवारी दिनांक 28 जानेवारी रोजी कोकण आयुक्त कार्यालयात महायुतीची अधिकृत गट नोंदणी करण्यात येणार आहे। त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदांसाठी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे काम पुढील काळात करण्यात येईल असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। गटनेता म्हणून दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने पार पाडू असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला। हम सभी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुति के लोग आज यहाँ पर इकट्ठा हुए थे। आज इस चुनाव के माध्यम से जो सफलता महायुति को मिली है उसके उपरांत अब हमारा महापौर और उपमहापौर का चुनाव पनवेल का 10 फरवरी को होना है और इस उपलक्ष्य में आज जो हमारा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी का जो गठ है, इस गठ के प्रमुख का चयन आज नगर सेवकों ने मिलकर नितिन पाटिल जी को किया। मैं उनका अभिनंदन करना चाहता हूं और मुझे पूरा विश्वास है कि पिछले सभागृह में भी वो थे। अब सारे वरिष्ठ नेताओं का मार्गदर्शन लेते हुए भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआई के भी नेताओं का मार्गदर्शन लेते हुए वो सभागृह में जो जनता की अपेक्षा है हमारी महायुति से है उसे पूरा करने में बिल्कुल कामयाब होंगे। पनवेल महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी व आरपीआय या महायुतीच्या गटनेता म्हणून आज माझी सर्वप्रथम निवड केली। मी याबद्दल आम्हा सर्वांचे नेते त्यांच्या नेतृत्वामध्ये ही महानगरपालिका सतत दुसऱ्यांदा अतिशय चांगल्या बहुमताने म्हणजे गेल्या वेळी 51 आणि आता 59 अशा बहुमताने निवडून आली। ते आमच्या सर्वांचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो की त्यांनी हा जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि खरोखरच गेल्या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने सभागृहाचे परेजी ठाकूर साहेब असतील, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं नेतृत्व असेल, ह्या सर्वांची त्रिसूत्री यशस्वी झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण बघतोय की आपण महानगरपालिकेमध्ये 59 नगरसेवक या इथे निवडून आलेले आहेत। मी या बाबतीत उदाहरण देईन आमचे सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब। मी मागच्या आमच्या छोटेखानी सत्कारामध्ये पण सांगितलं की परेजींनी जे काम केलं आहे त्या कामाची बरोबरी करण्यासाठी अतिशय भरपूर कष्ट करावे लागतील, कारण त्यांनी खूपच पालिकेला चांगला वेळ दिला, चांगल्या योजना आणल्या, चांगले प्रकल्प राबवले, त्या प्रकल्पावर त्यांनी व्यक्तिशः काम केलं। हे सगळं करताना थोडीशी दमछाक ही होणारच आहे, परंतु सर्व नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मिळून हे यशस्वीपणे पार पडू असा मला विश्वास वाटतो।